नमस्कार. आपल्या कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत लीलाधर खातू, जे तळा नगर पंचायत नगरसेवक आहेत. आत्ता जो मुद्दा गाजतोय सगळीकडे, म्हणजे तळा तालुक्यातच नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तळा नगरपंचायतीचं नाव गाजतंय, त्याचं कारण आहे की करवाढ संदर्भात आणि दुसरे कुठले काही 2 कर लावले त्याच्या संदर्भात. त्यांच्याशी आपण थोडी आज त्या करसंदर्भात चर्चा करणार आहोत की त्यांनी नागरिकांच्या बाजूने आपले कुठले प्रश्न मांडलेले आहेत. प्रथमतः आपलं कोकण या चॅनलचं मी तुमचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आज आम्हाला इथे या ठिकाणी बोललं की चॅनल म्हणजे जनतेचं एक तिसरं म्हणजे विचार दाखवण्यासाठी, लोकांसाठी प्रसिद्ध करण्यासाठी हे चॅनल आहे. समस्या मांडण्यासाठी आहे. त्याच्यामुळे विकास कामं असू द्या किंवा कुठल्याही बाबतीत असू द्या, त्या लोकांना चालना मिळते. खरं तर सांगायचं ते की तळा नगरपंचायतीमध्ये 7-8 महिन्यापूर्वी एक प्रोसिडिंगवर आम्हाला अजेंड्यावर आला की मालमत्ता कर वाढवण्याबाबत. त्याच वेळेला आम्ही तिथे विरोध दर्शवला आणि की बाबा हे कुठल्याही बाबतीत आत्ता काय हे करू नका, कारण काय जोपर्यंत लोकांना ज्या सुविधा पाहिजेत, नागरी सुविधा आपण म्हणतो त्या पाहिजेत. कारण काय पूर्वीची ग्रामपंचायत होती आणि आताची नगरपंचायत झाले. फक्त जे सदस्य होते ते नगरसेवक झालेत. बाकी त्याच्यामध्ये काही बदल तिथं दिसत नाही. जे जनतेला पाहिजे सुविधा त्या पण देत नाही. 40 वर्षापूर्वीची जी पाण्याची योजना आहे तीच आपण 2 दिवसांनी 4 दिवसांनी असं पाण्याचे आपण नियोजन करतोय. त्यामुळे या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. 60-70% लोक आज इथं राहत पण नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ते येतात गणपतीला आणि होळीला, आणि त्यावेळेला घरपट्टी बाबतीत विचारताना जर असं झालं तर ही घरपट्टी आपल्याला नाहक होते. तर तुम्ही सध्या काय करू नका. नवीन जी पाण्याची योजना आहे 13 करोड, तुमचा 6 महिन्यापूर्वी विषय झालेला होता घरपट्टी. हो बरोबर आहे की 13,81,00,000 रुपयाची पाण्याची योजना आपण नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं आणली आणि भरतशेठ गोगावले त्यांचं फार मोठं त्यांचं योगदान आहे. आम्ही 50-60 ट्रिपं मारल्या त्याच्या बाबतीत ती योजना आली. राज्याचे लोकप्रतिनिधी म्हणून अजितदादा पवार यांनी भूमिपूजन केलं. त्यावेळेला आम्ही असं बोललो की ही योजना पूर्ववत आपण चालू करू आणि त्याच्यानंतर या मालमत्ता कराबाबतीत आपण विचार करू. सुखसुविधा नाही, कमीत कमी पाणी तरी लोकांना, जे आज प्रमुख मागणी लोकांची पाणी असते आणि वीज, हे जर आलं तर लोकांना काय त्याच्यामध्ये तक्रार नसते. तर तेच जर आपण दिलं तर त्याप्रमाणे त्यावेळेला आपण बघू की मालमत्ता कर. तर त्यांनी ते स्टॉप ठेवला. पण परत 2 महिन्यांनी त्याच्यावर अजेंड्यावर त्यांनी विषय आणला आणि ते प्रोसिडिंग त्यांनी तयार केलं आणि प्रोसिडिंग नगरपंचायतचे प्रशासनाने तयार केलं आणि ते कलेक्टर ऑफिसला आम्हाला त्याच्यावर सुनावणी झाली. सुनावणी झाल्यावर आम्ही सगळे नगरसेवक, मग ते सत्ताधारी होते, हे होते, सगळे होते की वस्तुस्थिती खरी आहे. मग आम्ही त्या कलेक्टर ऑफिसला सुद्धा आमचा जो काय बोलायचं होतं, आम्ही काय वकील वगैरे नेले नव्हते. आम्ही स्वतः बोललो की हा डोंगरी तालुका आहे. म्हणजे तुमचे सत्ताधारी पण बोलले आणि विरोधक पण बोलले. नाही असं आम्ही काय म्हणजे सगळेच बरोबर गेलो होतो. वस्तुस्थिती आहे त्या आहे की आम्ही त्यांना असं सांगितलं की आजच्या कंडिशनला की तळा नगरपंचायत आणि पोलादपूर किंवा खालापूर किंवा ह्याच्यामध्ये आमचे गणू नका, मसळा की यांच्यामध्ये गणू नका. त्या शासनाच्या GR प्रमाणे तालुका लेवलच्या ग्रामपंचायती ह्या नगरपंचायत झाल्यात. पण तळा नगरपंचायत फार मोठी आपण मागे आहोत की डोंगरी तालुका आहे, तिथं कुठल्याही सुविधा नाहीत, कुठल्याही तिथं रोजगार निर्मिती नाही, काय नाही. असं आम्ही सगळं तिथे कलेक्टर ऑफिसला याची जाणीव दिली. त्यामुळे आम्हाला सुद्धा हा स्थगिती पहिले असावी याला. तर त्यांनी काही ते मानलं नाही. मग नंतर आम्हाला इथं मॅडम ह्या बोलायला लागल्या की CO मॅडम की आपण एक 2,000 रुपये असेल तर त्या 1,000 रुपयावर कसं येईल, 50% कसं करता येईल ते करूया. वाढवणार नक्की त्यांनी केलं, पण 50% आपण वाढूया. मग आम्ही बोललो सगळे नगरसेवक बोललो कुठल्या तरी गोष्टीला सामोरी जाणं पण गरजेचं आहे. तर पूर्वीची ग्रामपंचायत हेच धरून आपण चालणार नाही. लोकांना आपल्या सुखसुविधा पाहिजेत. त्यात मी आम्हाला सांगितलं की लाईट बिल भरायला आपल्याकडे पैसे नाहीत. आपल्याला त्या तुमची कामं आणाल, त्या कामं आणायला आपल्याकडे तुम्हाला TS भरायला पैसे नाहीत. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यानंतर मी बोललो कुठल्या तरी गोष्ट आपण ॲडजस्ट करणं गरजेचं म्हणून आपण 50% त्यांना प्रखरतेने विरोध करून 50% घरपट्टी आणली आणि आणल्याच्या वाढीव 50% आली. तर ठीक आहे. मग तरीसुद्धा आता त्याच्यानंतर काय झालं की आज त्यांनी बघतोय, त्याच्यानंतर आम्ही असं सांगितलं की 25-26ला काही सदर वाढीव जे आहे 50% असो किंवा काय, 25-26ला घेऊ नका, ह्या वर्षी घ्यायची नाही, 26-27ला घेऊ. तर त्यांनी ते मानलं नाही. आता मला पैसे नाहीत. बोला असं नाही मॅडम, आज बोला आता 7वा-8वा महिना हा आहे, 4च महिन्यात या वर्षातले बाकी आहेत. तर आपण पुढल्या महिन्यात घेतलं तर काय होत आहे, पुढल्या वर्षी. कारण की ह्या वर्षी आपण निर्णय घेतला 8व्या महिन्यात, मग कशाला घ्यायला पाहिजे 25-26ला, 26-27ला घेऊया. पण त्यांनी काही ते मानलं नाही. त्यांनी 50%वर आणलं. ठीक आहे आपण बोललो. तर परंतु काय झालं, आता 4 दिवसापूर्वी त्यांनी बघते तर लोकांच्या मागणीला आलं
की त्याच्यावर वृक्ष लागवड कर आणि शिक्षण कर. शिक्षण कर आणि वृक्ष लागवड कर हे आम्हाला कुठल्याही पद्धतीने आम्हाला त्याची जाणीव करून दिली नाही. आज आम्ही 3-4 महिन्यापूर्वी झालेला असं कळलेलं मला की असं कुठलं नाही, पण परिस्थिती आम्हाला कुठल्याही म्हणजे स्थानिक नगरसेवकांना कुठल्याही सत्ताधाऱ्यांना किंवा आम्हाला कुणाला पण जाणीव करून त्यांनी दिली नाही. आम्ही त्याच्यावर आम्हाला समजल्याच्या नंतर आम्ही 13 तारखेला म्हणजे कुठलाही कर जेव्हा नवीन येतो किंवा कुठला कर नवीन लोकांच्या लादायचा असतो नागरिकांवरती, तेव्हा नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नाही का? अशी कुठली पद्धत आहे का सांगतच नाहीत? नाही, आता सांगितलंच नाही. वस्तुस्थिती काय झालं माहिती आहे का, हे आम्हाला तिथं लोकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर आम्ही तिथे गेलो तर मॅडमला बोललो एवढा मोठा तुम्ही शिक्षण कर आणि जो हा कर लावताय वृक्ष कर तो लोक आम्हाला समजून ते द्यायचं, तर त्यांनी दिलं नाही. म्हणून आम्ही काय केलं, न्यायाताई पांढरकर यांच्या गटनेते आहेत आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या सहीनी, मग रितेशजी मुंडे असतील, शिराजबाई खाचे असतील, नरेश सुर्वे असतील, मंगेशजी पोळेकर असतील, मी स्वतः, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे एक पत्रक दिलं की सदरू शिक्षण कर किंवा वृक्ष लागवड कर हा वाढीव आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता लावलेला आहे, तर तो कुठल्याही पद्धतीने लावू नये, तो रद्द करावा ताबडतोब. कारण आपण जनतेला ज्या पाहिजेत त्या सुविधा आपण देऊ शकत नाही. कारण प्रथमतः आमच्या पूर्वीच्या मालमत्ता करालाच आमचा विरोध होता, बरोबर आहे, हे आम्ही जाणीवपूर्वक सांगितलं. पण शेवटी तर त्यांनी त्या पद्धतीने आम्ही ते पत्रक दिलं. नाहीतर त्यांना आम्ही पत्रक देताना सांगितलं की जर का तुम्ही आम्हाला 7 दिवसाच्या त्याच्या आम्हाला काय त्याचा रिपोर्ट आम्हाला दिला नाहीत तर आम्ही आंदोलन छेडू, नाही तर उपोषण सुद्धा बसू. मग त्याच वेळेला त्यांनी आज मीटिंग आमची नगरपंचायत झाली, सगळ्या नगरसेवकांची त्यांनी मीटिंग लावली अजेंडाप्रमाणे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व होते. पण त्याच वेळेला आम्ही असं सांगितलं की जरी किती काय असलं तरी जो मालमत्ता कर वाढलाय हा जनतेच्या जिवारी बसलेला आहे. आज ते भरू शकत नाही, 100 रुपयाचे 1000 रुपये झाले ते भरू शकत नाही, ही अवस्था आहे. पण तत्वतः तुम्ही जरी तुम्हाला ना त्या शिक्षण कर आहे हा आपल्याला गव्हर्नमेंटला वरच्या लेवलला पाठवून द्यायचा आहे. बोलो शिक्षण कर आहे, ज्या बोलो पायाभूत सुविधा आहेत नगरपंचायतीच्या बाबतीत, बोलो ताब्यामध्ये अंगणवाडी आज बोलो राणीच्या वाडला आहे, अंगणवाडीला आहे किंवा तान्याला ज्या अंगणवाडी आहेत त्यांना आपण दुरुस्तीला काही सुविधा देऊ शकत नाही. त्या मुलांना काही पूर्वी ग्रामपंचायत होते त्या अमुक एक फंड असायचा अंगणवाडीसाठी, तो खर्च आपण टाकत होतो. 22,000 रुपये काही यायचे ते आपण टाकायचो, त्यांचं एखादं लाईट बिल आपण भरायचो. आज कुठलीही गोष्ट अंगणवाडीची आपण अंगावर घेत नाही, त्यांच्या सुविधा आपण पुरवित नाही. किंवा जी आता शिक्षणाच्या बाबतीत 1ली, 2री, 4थी पण तिथे शाळा आहे, त्या शाळेला सुद्धा आपण कुठलीही गोष्ट देत नाही. त्यामुळे आपल्याला ही कर लावण्याचा अधिकारच नाही. तर म्हणतात नाही तुम्हाला करावंच लागेल, नाही तर मग तुम्हाला बोला असं नाही. मागच्या वेळेला तुम्ही आम्हाला बोललेत की मालमत्ता कर नाही लावला तर तुमचं लाईट बिल भरता येणार नाही, पाण्यासाठी लोकांना काय आपण विचार करणार. म्हणजे यांचं नगरपंचायतीचा कारभार असा असतो का की इथेच जमवायचं आणि इथेच त्यांच्यासाठीच खर्च करायचे? वस्तुस्थिती हे पूर्वीची ग्रामपंचायत चालायची, आता त्यांना शासनाकडनं त्यांना संपूर्ण हे येतोय, नोकरांचा पगार बिगार सगळं येतो. पूर्वी ते नोकरांना ग्रामपंचायतच्या लेवलला पगार बिगार काढायला लागायचं, ही वस्तुस्थिती आहे. आता पगार वाढले ते शासनाचा, आणि आता चांगल्या प्रकारचं जो अलिबागला शासन होतं कलेक्टर ऑफिसला CO त्याच तळ्यात आले. पगार वाढण्यासाठी नगरपंचायत झाली का? नाही, आजची कंडिशन काय माहिती आहे, नगरपंचायत जेव्हा झाली, तुम्ही तर राजकारणामध्ये काही जुने नाही, तुम्ही पहिल्यापासून राजकारणामध्ये, जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा पण आहात, नगरपंचायत तेव्हा पण आहात. पूर्वीची ग्रामपंचायतीच्या सुखसोयी होत्या त्या सुद्धा नगरपंचायतीमध्ये राहिलेल्या नाही आहेत. अनाठही खर्च होत चाललाय. फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, त्याचा काही उपयोग आहे का? त्याच्यावरती कुठले तज्ञ माणसं आहेत का चालवण्यासाठी? किंवा ती बुलेट त्यांनी जी गाडी होती दुसरीची, जी मोठी गाडी जाऊ शकत नाही, ते छोटी गाडी, त्याच्यावरचं सगळं मशिनरी काढून टाकलेली आहे. मग तुम्ही त्याचा विरोधक म्हणून चांगली भूमिका घेतलेली आहे. मी अशी तुम्ही विरोधीची भूमिका कायम घ्यायला पाहिजे. आम्ही ज्या जनतेची बांधिलकी आम्ही आहोत तिथं आम्हाला जनतेतनं लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण जनतेशी बांधिलकी आहोत. आपण जनतेची सेवा करण्याची आपली बांधिलकी. मला असं वाटतं का की कर वाढवल्यानंतर ज्या गोष्टी ताळ्यामध्ये आवश्यक नाहीये त्या ज्या आवश्यकता नसलेल्या गोष्टी ताळ्यामध्ये येतात? नाही, त्याच्यासाठीच त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या आता जे कामं येतील, निधी येईल, त्याला TS भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, किंवा इलेक्ट्रिक बिल आता जे होतात पाण्याच्या बाबतीत इलेक्ट्रिक बिल येत आहेत ते भरायला आपल्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मालमत्ता कर वाढवणं गरजेचं आहे. तर मी त्यावेळेला त्यांना बोललो की आज वस्तुस्थिती मला आज आता माहिती पडलं की मसल्याला अजूनपर्यंत घरपट्टी वाढवली नाही, म्हणजे यांनी घाई केली. मसल्याला अजूनपर्यंत ग्रामपंचायतच्या लेवलचीच घरपट्टी आहे. नवीन कर नगरपंचायत ती आपल्याबरोबर पण तीच झाली, पण तिचं अजून कुठल्याही प्रकारे आकारणी झालेली नाही. मग हे काय चाललंय? आणि परत त्याने आकारणी तर केली, 25-26 ला करूच नका सांगितलं, 26-27 ला करूया, तर ती न करता त्याने आतापर्यंत शिक्षण कर आणि वृक्ष लागवड कर केलाय. म्हणजे हे बोला असं चालणार नाही. आम्ही जनतेशी बांधिलकी आहोत, आम्ही आंदोलन छोडू नाही तर उपोषणालाही बसू.
आमचं बोल स्पष्टपणे मत आहे. तर त्यांनी मला सांगितलं की नाही मग आपण हे कॅन्सल करू. बोललं आज तुम्ही तर जे कोण अधिकारी आले होते जे सॉफ्टवेअरचं काम करतात ते घरपट्टी किंवा पाणीपट्टी वाढवण्यासाठी ते आले होते, तर त्यांना मी बोललो तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताय मग तुम्ही मसल्याचं का नाही केलं. बरोबर आहे. नाही ते प्रोसेसमध्ये आहे. मग प्रोसेसमध्ये आहे असं मला सांगते, मग आपलं पण प्रोसेसमध्ये ठेवा ना. तेवढी जनतेला सूट झाली असते ना 2 वर्ष. मग आपल्या जनतेची पिळवणूकच तुम्ही करताय याचा अर्थ आम्ही सांगितलं ते. अशी ही तर वस्तुस्थिती आहे विराजभाई. म्हणजे मला सांगा, तुम्ही माहिती घ्या मसल्याला लोकप्रतिनिधीचं नियंत्रण प्रशासनावरती नाही. याच्यातनं सरळ आम्हाला पिक्चर दिसतोय की बाबा लोकप्रतिनिधींच्या अंधारात ठेवून ही कामं करत चालली. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही बरेचसे त्या गोष्टी ते सांगत नाहीत. एखादा GR आला किंवा काय आलं तर ते वरच्या लेवलला इथलं आम्हाला नका, पण स्थानिक लेवलला जे किंवा नगरसेवक आम्ही जेव्हा बसतो त्यावेळेला तर आम्हाला कल्पना द्यायची. काही योजना आल्या असल्या शासनाच्या, ही कल्पना तर आम्हाला द्यायला पाहिजे ना की असं आलं आलं. नाही मिळत. आणि मिळत नसली तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे असतील किंवा आणखीन कोण असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही तक्रार का नाही केली? आम्ही नेतो. आम्ही पूर्णत्व ही घरपट्टी मालमत्ता करा बाबतीत भरत शेठ असू द्या किंवा एकनाथजी शिंदे नगरविकास खात्याचे असो त्यांच्यापर्यंत नेली. मग त्याच्यानंतर त्यांनी मी सांगितलं की आपण पण पोलादपूरला वाढवले, तर मग त्याच पद्धतीने ठीक आहे 50% झाले तर ठीक आहे, काहीतरी सामोरे आलं. पण बोललो पोलादपूर विकसित आहे, तिथं रोजगार निर्मिती आहे आणि आमच्या तळ्याला कुठल्याही पद्धतीने साधन नाही आहे. घरं लोक कुलूप लावून घर भाडं काय भरणार. बोलो घर भाड्यासारखं होईल ते. आज वस्तुस्थिती काय आल्याबरोबर जर 3 रुपये भरायला लागले मुंबईवरनं, आता बोला ते वडील लोक येणार गणपतीला येतात आणि डायरेक्ट कुलूप उघडायचं 3 रुपये नगरपंचायतीला भरायचे. भाड्यासारखं झालं बोल हे. घर स्वतःचं असून असं काय वाटायला नको म्हणून आम्ही बोललो कमी करूया. कारण आजची तळ्याची अवस्था फार बिकट आहे. लोकप्रतिनिधी संपूर्ण रोजगार निर्मितीसाठी जर प्रयत्न केले नाहीत तर फार मोठे मला अतिशय वाईट दुःख वाटतं की या तळ्याच्या बाजारपेठेच्या बाबतीत की ती कशी विकसित होईल आणि ती कशा पद्धतीने चालेल. असं मला की आज तुम्हाला सांगतो की लोकप्रतिनिधीचं हे काम आहे की इथं एखादं रोजगार आणणं आणि ती रोजगार निर्मिती करून इथल्या स्थानिकांना प्राधान्य देणं. रोजगार येईल तो कधी येईल तो सांगू शकत नाही. समजा त्याला खूप मेहनत लागते. तुम्ही सुद्धा चांगलं विराजभाई तुम्ही काम केलं विराज शेठ की तुम्ही विकास आघाडीमार्फत आवाज उठवल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात चालू झालं. बरीचशी तुम्ही कामं करताय चांगल्या पद्धतीने, त्याचा सुद्धा तुम्हाला आम्ही आभार व्यक्त करतो. कारण चांगलं करताय तुम्ही. ते ठीक आहे. रोजगाराचं जे तुम्ही बोलला, रोजगार यायला खूप वेळ लागेल. पण आता जे शासकीय कर्मचारी जे आहेत जे आता तळ्यात राहत नाही त्यांच्यावरती बंधन टाकून मला तिथे आम्हाला तिथे ठेवायचा असा उद्देश नाही. पण त्यांना तुम्ही सुखसुविधा देण्यासाठी कुठेतरी नगरपंचायत कमी पडली का आणि त्याच्यामुळे बाजारपेठेची व्यवस्था अशी अवस्था झाली का? तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. जे आज स्थानिक शिक्षक असू द्या किंवा जे इथलं सरकारी कर्मचारी असू द्या ते आज माणगाव इंदापूरला राहत आहेत. कारण आपण इथं त्यांना पाणी मेन जो मूलभूत प्रश्न आहेत किंवा त्या सुखसोयी त्या मिळत नसल्यामुळे तेच जर इथं राहिले असते तर आज तळ्याच्या बाजारपेठेला तीच उलाढाल दिसली असते आपल्याला. असं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याकडनं अशा अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधींकडनं की जोपर्यंत तुम्ही सुखसुविधा लोकांना देत नाही, फिल्टर पाणी देत नाही, जे एवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी जेवढं पुरवलं पाहिजे तेवढं पाणी पुरवत नाही आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल ना तेव्हा तुम्ही घरपट्टी किंवा पाणीपट्टी काय वाढवायचा विचार करा. तोपर्यंत ग्रामपंचायत लेवलला जेवढे पैसे होते आमचं म्हणणं तेच होतं पहिल्यापासून. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? त्याच्यापासून आम्ही उठाव काढणार आहात. त्याच्यासाठी आम्ही पहिल्यापासूनच विरोध केलेला आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी काय बोलता की तुम्ही घरपट्टी भरू नका, म्हणजे जो कर आहे तो भरू नका. उद्या यांनी समजा लोकांनी कर नाही भरला तुमचा ऐकून, कारण का तुम्ही लोकप्रतिनिधी तुमचं लोक ऐकणार, नागरिक ऐकणार. त्यांनी कर नाही भरला, त्याला उद्या दंड लागला, त्याला उद्या व्याज लागलं, ते पण नाही लोकांनी भरलं तुमच्या सांगण्यावरून आणि उद्या लोकांची नावं बोर्डावर लागली बळीच्या नाक्यावरती. आजच्या कंडिशनला तुम्ही काय कराल? आजच्या कंडिशनला आम्ही मालमत्ता करायला विरोध केल्याच्या जे आता 50% दिले मग त्यासाठी सुखसोयी पण पाहिजेत आपल्याला. म्हणून ते लाईट बिल भरायला पाहिजे किंवा पाण्याच्या बाबतीत आता तळ्याची योजना आलेली आहे त्याला काही लागणारे पैसे हे पण आपल्याला भरायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मग आम्ही त्याला 50% वाढीला मंजुरी दिली किंवा आम्ही बोललो ठीक आहे चालू द्या. पण आज जो शिक्षण कर आहे किंवा वृक्ष लागवड कर आहे हा कुणीही भरायचा नाही हे मी जनतेला तुमच्या कोकण चॅनलच्या मार्फत आवाहन करतोय. कुणी भरू नका. शिक्षण कर आणि वृक्ष कर भरायचा नाही. त्याच्यावर जर काय त्या बाबतीत कारवाई झाली तर आम्ही शिवसेना पक्ष आम्ही त्याच्यासाठी तुमच्या जनतेच्या बरोबर आहोत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत रस्ते म्हणा, गटारं म्हणा किंवा इतर गोष्टी त्याच्यावरती पण लोकप्रतिनिधींचं असं फारसं नियंत्रण नाही असं लक्षात येतं. नाही आम्ही कामं करत असताना तुम्ही बघा ज्यावेळेला माई नगराध्यक्ष होत्या किंवा आमच्या मिसेस उपनगराध्यक्ष होत्या त्यावेळेला आम्ही रोज तिथं बसून आमच्या दोघी बसून तिथे जे हा पाण्याचा DPR सुद्धा त्यांचीच संकल्पना होती. बाजारपेठेतल्या रस्त्याबद्दल बोलतो. बाजारपेठल्या रस्त्याची अवस्था झाली होती ते तुम्ही बघितलं
कॉन्क्रिटीकरण झालं, त्याच्यावर आता डांबरीकरण दोनदा concrete झालं झालं, आणि एकदा डांबर. 70 लाख रुपये गेले. आम्ही त्या गोष्टीत आम्ही एकत्र महायुतीमध्ये होतो, तिथं विरोधक कोणच नव्हते, परंतु तरीसुद्धा आम्ही त्या बाबतीत त्यांना कल्पना देतो की आपल्या या नाही, आता नगरपंचायतीला पण दोष नागरिक लागतोय. नागरिक म्हणून आम्हाला तीच भीती वाटते की आता तुम्ही शिवसेनेत आहात, मग दुसरा पक्ष राष्ट्रवादीत आहे, तिसरा पक्ष भाजपात आहेत, पण हे तिन्ही पक्षावरती एकत्र येत ना. हो, परंतु आम्ही तुम्ही तक्रार कशा बाबतीत करणार, आम्ही- तुम्ही विरोध कसा करणार, आम्ही तुमची अडचण कुठे निर्माण होती का नाही अशा असं वेळेस? काय नाही, आम्ही जे आहे ते सच्चाई आहे तिथं ते सत्य बोलत राहतो. मग ते कामाचं काही त्यांचा कामाचा दर्जा नसेल तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही बोलत राहतो आणि हे आमचं कर्तव्य आहे, कारण आम्ही जनतेशी बांधिलकी आहोत. आम्ही कुठलंही असं खोटं काम किंवा खराब काम असेल, दर्जा नसेल कामाला, तर ते आम्ही मानत नाही. आम्ही ते चांगल्या प्रकारे आम्ही निधी जो आणला आहे, बरेच शेतकऱ्यांना 10-12 करोड रुपये आणले असतील आत्तापर्यंत, तर ते चांगल्या प्रकारचं तुम्हाला कामं दिसतील. आमची कामं बघितली तुम्ही बघायला जा, कुठेही जोगवाडीला जा, राणीच्या वाडीला जा, नाही तर आनंदवाडीला जा, चांगल्या प्रकारचे आम्ही कामं केलेत म्हणून आम्ही जनतेच्या परत बांधील किंवा आज जे आम्ही नगरसेवक माझ्याकडे जे आहेत त्या समाधानी आहेत, कारण त्यांच्या वार्डमध्ये कामं झालेत म्हणून समाधानी आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मग ते गटारा बाबतीत आम्ही स्वतः आम्ही तिथं उभं राहून काम करतो. लोकांना वाटतं की आम्ही ठेकेदार आहोत का, पण आम्ही ठेकेदार नाही. जे पैसे आणलेले आहेत निधी, तो चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग करावा, हात खर्च व्हावा, हा आमचा दृष्टिकोन असतो. म्हणून आम्ही त्या कामाच्या ठिकाणी उभं राहून ते काम चांगल्या प्रकारचं करून घेतो. ही वस्तुस्थिती आहे. आता तळा नगरपंचायतचे तुम्ही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून तुम्ही जनतेला काय आवाहन करू शकता, काय आवाहन कराल या कंडिशनमध्ये, या सिच्युएशनमध्ये जनतेने काय करायला पाहिजे? नाही, जनतेशी आम्ही बांधिलकी आहोत. फक्त की आत्ता जे शिक्षण कर आहे आणि वृक्ष लागवड कर हे भरू नये आणि तो कुठल्याही पद्धतीने भरायचा नाही आहे. भरलेला ज्यांचा असेल त्यांचा रिटर्न तिथं मिळेल, मग तो घरपट्टीमध्ये पुढील घरपट्टीमध्ये तो जमा जाईल. पण तुम्हाला शिक्षण कर किंवा असा ठराव झालाय का? असा ठराव झालाय, आम्हीच ठराव केलाय आणि ठराव केलाय. त्यावेळेला त्या सीओ मॅडमचा त्याला विरोध होता की मला विचारणं होईल. बोलू तुम्हाला विचारणं होईल, लोकप्रतिनिधी महत्त्वाचं आहे का नाही? ही संस्था चालवत असताना, नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत चालवत असताना लोकप्रतिनिधीची गरज आहे का नाही? नगरसेवक असले तरच तुम्ही संस्थाही चालू शकताय ना, नुसते काय ठराव करायला नाही. जनतेशी आम्ही बांधिलकी आहोत, त्यामुळे आम्ही ठराव केलेला आहे. सर्व नगरसेवक मिळून ठराव केलेला आहे की शिक्षण कर आणि वृक्ष कर हा रद्द होणार आणि रद्द केलेला आहे. तशा प्रकारचा ठराव केला आहे. भले त्याच्यासाठी काय आम्हाला करायला लागलं, आंदोलन छेडायला लागलं किंवा उपोषण छेडायला लागलं तरी आमची तयारी आहे. कुणीही भरायचं नाही आहे. वृक्ष लागवड कर आणि शिक्षण कर.